कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठला विठ्ठला ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या शिरशी खुर्द रेणकापूर गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे. जमलेले सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबा यांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी
कृष्ण नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. रात्रभर आमचा प्रवास झालेला आहे. रात्री आंध्रामध्ये होतो आम्ही आदिलाबादला. सकाळी सकाळी आलो तर आता त्याच्यामुळं माझी काही तब्येतही व्यवस्थित नाही आहे. आल्या आल्या नामदेव म्हणते 2 तास करा. म्हणलं मी 1 तास करीन. दादाचं म्हणणं 2 तास. 2 तास आहेत ते. नाही अजून आज आपल्या कार्यक्रमाचा समारोप आहे. छोटं गाव आहे पण श्रद्धा मोठी आहे. श्रद्धेनं हे गाव या सप्ताहामध्ये संपूर्ण पंचक्रोशीतले लोकमंडळी यांच्यासोबत उभं राहतात. सर्व मंडळी यांच्यासोबत भजनाला, कीर्तनाला हे सगळे उभी राहतात म्हणून आपला कार्यक्रम साजरा होतो. आणि म्हणून या निमित्ताने आपलं सर्व गाव तन मन धनानं या सप्ताहासाठी स्वतःला झोकावून देते. सर्व ग्रामस्थ मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये महाराजांनी नामस्मरण ज्यावेळी कंठापर्यंत जाईल त्याची फलश्रुती काय, त्याची प्रचिती काय, त्याची अनुभूती काय या अभंगामध्ये सांगितलेले. नामस्मरण आपण प्रत्येक जणच देवाचं करत असतो. छोटी छोटी लेकरं सुद्धा देवाचं भजन करत असतात. नाही आपल्या परमार्थ स्वभावातच आहे ज्ञानोबराची ओवी. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझेची ठाई. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, माणूस जात म्हटलं की त्याच्या स्वभावातच भजन आहे. कळू न कळू भजन सुरू झाले की छोटे छोटे लेकरं सुद्धा अशा टाळ्या वाजवतात. हे स्वभावातलं भजन. विठाला 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 विठाला. परंतु आपल्या स्वभावात जरी भजन असलं तेवढ्याच भजनावर आपल्याला देवाचं दर्शन होणार आहे का? नाही. ते स्वभावातलं भजन आहे, साहजिकच सहजगत्या झालेलं भजन आहे. तेवढ्यावर आपलं काहीही भागणार नाही. तर ते आपल्याला भजनामध्ये थोडं पुढं जावं लागणार आहे. किती पुढं जावं लागणार आहे? भजनाचे 2 प्रकार आपल्याला ज्ञात आहेत. एक ओठातलं भजन आणि दुसरं कंठातलं भजन. ओठातल्या ओठात भजन तर मग कोणी करते? त्याला काय अर्थ आहे? नाम तो सब कुछ कहते हैं ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम को चोर. ठक माणसे देवाचं भजन करतात, चोरही देवाचं भजन करतात. फक्त त्या भजनाचा उद्देश देव नाही आहे ना, त्या भजनाचा उद्देश पोट आहे. तळमळीनं भजन करतात, लोकांना पोटात कालवत आहे ते भजन करू लागल्यावर. भिक्षुक माणसं पंढरपूरच्या गोपाळपुऱ्याच्या रस्त्यावर बसलेले असतात ना, भिक्षा मागण्याकरता किती तळमळीनं भजन करतात ते.
राम राम माऊली धर्म करा. पोटात कालू होते माणसाचे, द्यावंच वाटते 2 पैसे. हे कुठे गेलं? पैसे दे. जागा हो 2 मय येते माणसाला, त्याची मय येत नाही का? असं करते. नवीन कीर्तन करायला वाटायचं 2 तास करा म्हणाली काय की? ते 2 तास नाही, ते काय 2 रुपये द्या म्हणते. विठाला 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 विठाला. पण असं एक केवळ उदरनिर्वाहापुरतं जर भजन केलं आपण, त्या उदरनिर्वाहासाठी केलेल्या भजनाने उद्धार कसा होईल? त्या उद्धाराकरता भजन कंठातून सुरू होणं गरजेचं आहे. आणि सध्या आपल्या जी भजनाची रेलचेल चालू आहे ती केवळ ओठातल्या ओठात आहे. आणि ही जे ओठातले ओठातलं भजन आहे ना, या भजनाचं महत्त्व शास्त्रानं तेवढं काही मोठं सांगितलं नाही. ओठातल्या भजनाबद्दल तर महाराजाचं असं सिडेतोड बोलणं आहे. वाचा वदी वैखरी आणि चित्त धावे विषयावरी. मंचक महाराज, वाचेनं भजन चालू आहे आणि चित्त कुणीकडं आकर्षित झालेलं आहे? विषयाकडं. मग ते भजन का आहे माहिती आहे का? भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुकेना. भजन करून जर नरकाला जावं लागत असेल तर समजून घ्यायचं आपलं भजन अजून गळी उतरलं नाही. आपलं भजन आदरनिदर आहे. विठाला 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 विठाला. वरपंगी भजन म्हणता येईल त्याला आपल्याला. वरपंगी कोणतं भजन म्हणता येईल? वरपंगी भजन. माझ्या भजन गळी उतरले असं तुम्ही दाखवू शकता, पण ते चिन्ह उमठायला पाहिजे ना शरीरावर. गळी उतरलेल्या भजनाचे अंगावर चिन्ह उमटत असतात. विठाला 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 विठाला. काय काय चिन्ह उमटतात? कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. भजन गळी उतरले त्याची पहिली पावती आहे कंठ सद्गदित होतो. कंठ सद्गदित होतो म्हणजे काय होतो? भरून येतो कंठ भरून. काय येतो? दाटून येतो कंठ. दाटे कंठ लागे डोळिया पाजर. डोळ्याला खडा फुटतो. डोळे डब 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 पाण्यानं भरतात. आणि त्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं की ते गालावर आलेलं पाणी थंडगार लागते. नाम आठविता सद्गतीत कंठे. नाम आठविता सद्गतीत कंठे. नाम आठविता Bye.
सद्गदित कंठी वाढे पोटी प्रेम ऐसे करी रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री ही गात्री प्रेम तुझे. सकळ ही गात्री प्रेम सुख. हे कंठातल्या भजनाच्या पावत्या आहेत. काय होतं हे कंठ सद्गदित होतो. कंठ सद्गदित होतो म्हणजे काय होतं, इथपर्यंत पाणी येते आतून, आतून भरून येते, असं हृदय भरून येते. ही हृदय भरून आलेली जी प्रक्रिया आहे ना, अंतःकरणातल्या जिव्हाळ्याच्या पावत्या आहेत त्या. देवाविषयी अंतःकरणात जिव्हाळा निर्माण झाला. आता सध्या जो आमचा परमार्थ दिसतो आहे तो अजून गळी उतरलेला परमार्थ नाही. त्या गळी उतरलेल्या परमात्म्याच्या परमार्थाच्या अजून आम्हाला पावत्या आल्या नाहीत. त्याच्या पावत्या कशा आहेत? आनंदले मना आनंदले मना पाझरती लोचन. मनाला आनंद झाला की त्या प्रेमापोटी आपल्या डोळ्याला काय फुटतो? पाझर फुटतो. अंगावर शहारे उभा राहतात, हृदय भरून येते, कंठ सद्गदित होतो. त्याच्या पावत्या आहेत या भजनाच्या. अजून ह्या फक्त आम्ही वाचल्यात, ऐकल्यात, अजून आम्हाला काही त्या आल्या वेळ लागल ना त्याला. आता शिकता आम्ही बालवाडीला येतो. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. सद्गदित कंठ होणं म्हणजे कंठामध्ये भजन उतरले, हे त्याच्या पावत्या आहेत. आणि म्हणून वरपंगी भजन वेगळं आणि अंतकरणातलं भजन वेगळं. आणि म्हणून तू महाराज म्हणले देवाला, तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा भावशुद्ध. मला नको बाबले देवा, करून करायचं आणि इकडून बी जायचं आणि तिकडून बी जायचं, संसार आहे धड नाही, परमार्थ धड नाही, असं नको म्हणले. आमची दोन्हीकडे फजिती होईल. देवना संसार आणि तुका दोहीकडे चोर. हातानं आम्हाला आमचं नुकसान करून घ्यायचं नाही. आमचं भजन आम्हाला काय कर देवा, मदत कर. कुठपर्यंत जावं? कंठापर्यंत जावं. कंठात गेलेलं जे भजन आहे त्या भजनाच्या पावत्या काय आहेत? शेवटची पावती सांगतो तुम्हाला. पुढे उभा जग जेठी, पुढे उभा नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा
जग जेठी ज्यांचं भजन कंठातलंय, अंतकरणातलंय, हृदयातला आवाज आहे, त्याला देवळात जायची गरज नाही. त्यानं जिथं म्हणलं तिथं देव त्याच्याकरता काय प्रगट होतो. भक्त प्रल्हादानं केलेलं भजन ओठातल्या ओठात आहे का कंठातले म्हणजे कशाहून सिद्ध झालं. हिरण्यकश्यपूनं विचारलं, तुला मरणाची भीती वाटत नाही, मृत्यूची भीती वाटत नाही, मरण हातावर घेऊन निघालास, इतक्या वेळी मी तुला मारलं तरी तुला काही केसाला धक्का लागला नाही. ज्या देवावर तुझी एवढी भावना आहे तो देव या जगामध्ये आहे असं म्हणतोस, तो कुठे सांग. कुठे आहे म्हणली, सगळीकडे. म्हणली या खांबामध्ये आहे का, खांबात आहे म्हणली. त्यानं लाथ मारली त्या हिरण्यकश्यपूने. लाथ मारल्याबरोबर स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण हिरण्यकश्यपू त्या खांबात देव आहे असं म्हणल्याबरोबर अगोदरच देव होते की भक्त प्रल्हादामुळं पुन्हा जाणीवपूर्वक देव प्रगट झाले ना. का याचा शब्द सांभाळायचा आहे ना प्रल्हादाचा. का तर प्रल्हादाचं भजन भावना आदरनिदर नव्हतीच ना, अंतकरणातली भावना होती. आहेच माझा परमात्मा आहेच अशी भावना ही अंतकरणातल्या भजन केलेल्या साधकालाच होती, नाही तर होऊच शकत नाही. विठाला विठाला हो, नरसिंह भगवंताला आत पाहिलं, काय प्रल्हादाला आनंद झाला. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. कोण दिसलं प्रल्हादाला, भगवान दिसले. जिंकलो म्हणले मी, जिंकलो. कोण जिंकलो, भक्ती जिंकतच असते. लबाडी कशी जिंकायची. हिरण्यकश्यपूची हार झाली आणि प्रल्हादाचा विजय झाला. ईश्वर केवळ मंदिरापुरता मर्यादित नाही, तो सर्वत्र व्यापक आहे. ही अनुभूती येण्याकरता आपल्याला आदर निदर करून भजन चालणार नाही. आपल्याला भजन आपलं गळी उतरवावं लागणार. गळी उतरल्यावर मग त्याला मंदिरात जायची गरज नाही. जे जे भेटे भूत तिथे मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित झाला माझा. तया विना रीता ठाऊ कोठे, पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुखुमाई. जिकडं पाह तिकडं सर्वत्र संपूर्ण गगन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जिकडं सगळीकडं जसं आकाश आहे तसा प्रकाश अर्थातच परमात्मा दिसतो. देव झाले Yeah.
देव झाले अवघे जन दोष गुण हरपले दोष गुण हरपले देव झाले अवघे जन. छान म्हणलं ते. विठाला संध्या नावाचं एक अभंगच आहे काशीनाथ. संध्या पाठ नाही का तुला? संध्या विठाला विठाला केली कर्म झाली ब्रह्मार्पण जननो हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली निज खुनव झाली संध्या संदेह माझा गेला. विठाला विठाला. चला विनोदाचा भाग सोडून द्या. भूमिका एकच होती. जननो हे हा अवघा जनार्दन. याच्यामध्ये ज्ञानोबरांनी ओवे लिहिलेले आहेत. बाळासाहेब का बीजची झाले तरू भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली. बीजापासून काय तयार होतो? वृक्ष तयार होतो. बीज अगोदर ज्यावेळेस जमिनीमध्ये पुरलं गेलं की त्याचा काय तयार होतो? वृक्ष तयार होतो. मग आता मला तुम्हाला विचारायचे, बियाणं अगोदर की वृक्ष अगोदर? बी अगोदर की झाड अगोदर? सांग की तू. याला विचारते. बी अगोदर की झाड अगोदर? बी अगोदर. बी कशाला लागत आहे? झाडाला. मग आता झाड म्हण. बियाणं कशाला लागते? झाडाला. मग आता झाड म्हणा. हे जे जग दिसतंय ना, हे झाड आहे. देव बीज आहे. परमात्मा म्हणतोय मीच या जगताची निर्मिती केलेली आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. माझ्यापासून हे जगत निर्माण झालेलं आहे म्हटले. पहिलं काहीच नव्हतं. पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाहे कानोबा तेरे तेरे. अरे ते 2 रुपये कुठं चालले तिकडं? ती प्रदक्षिणा चालूच राहते. बीज अगोदर असं म्हणावं तर बीज तर वृक्षापासूनच उत्पन्न होते असं म्हणताच येत नाही. ईश्वर अगोदर नंतर जग. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. जग नाहीच म्हटले. मग हा माझाच विस्तार आहे. जिया विस्तारले पणाचे ने आघवे हे जगचिनो हे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे जग नाही. मग देव म्हणले हे माझा विस्तार आहे. कसा विस्तार आहे? सायंकाळी दूध विरजू घातलं, सकाळी त्याचं काय होते? दही. रवी लावली की त्याचं काय होते? ताक आणि लोणी. लोणी पातिल्यामध्ये अग्नीवर ठेवलं की त्या लोण्याचं काय होतंय? तूप आहे. तुपात दूध असते की नाही?
तुपामध्ये दूध असतंय की नाही? असतंय तर मग शिंगलभर भेटतंय का चहा करायचं म्हणल्यावर? आता नसतंय म्हणा, मग नसतंय मग तर का तूप काय आभाळातून पडलं काय? हे दुधाचंच तूप झालंय. तसं हे ईश्वराचंच जगत निर्माण, त्या ईश्वराचाच हा सगळा व्यापार विस्तार आहे. याच्यामध्ये देव नाही कसं म्हणता येईल? ईश्वर आहेच नाही याच्यात. तुम्ही बसलात का तुम्हाला बसविले? विचार करून उत्तर द्या बघा. आणि आताच बसविले म्हणून नका टमाटे मामा, बसवायला वेळ आहे अजून. बसवितात कधी? मेल्यावर. मग आता तुम्ही जिवंत आहेत का मेलात? मग जिवंत आहेत मग तुम्हाला बसविले का बसलात? तुम्ही बसलात, मग कोणाच्या जीवावर बसलात? तुमच्या हृदयामध्ये देव आहे. यातला देव निघून गेला की हे याचा तोल जाते, म्हणून याला बांधावं लागते भिंतीला. मग तुम्ही बसला त्याचा अर्थ तुमच्या परमात्मा हृदयामध्ये विराजमान आहे. आणि तो परमात्मा विराजमान जो आहे तो दिसण्याकरता आदर-निदर भजन करून चालणार नाही. ते भजन गळी उतरावं लागणार आहे. आणि जर भजन गळी उतरलं तर अवघाज प्रकाश अवकाशनी. टाळ 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 टाळ. प्रकाश अवकाश कंठी धरिला कृष्णमणी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. प्रकाश अवकाशनी. प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. कंठ जर आपण भजनामध्ये आपला जर सद्गतीत झाला, दृष्टिकोन बदलतो. अवघा जनी प्रकाश. प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे उजेड. प्रकाश शब्दाचा अर्थ काय? उजेड. उजेड या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. म्हणजे जगत जगत दिसतच नाही, त्या जगतामध्ये कोण दिसतो? परमात्माच दिसतो. कधी? कंठी धरिला कृष्णमणी. कंठामध्ये ज्यावेळी आपलं भजन गळी उतरेल, जगताकडं बघायचा आपला दृष्टिकोन बदलेल. जगत दिसणारच नाही. मग काय दिसणार? सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. म्हणजे दृष्टिकोन आपल्याला चांगला करायचा असेल तर आपल्याला आदर-निदर भजन करून चालणार नाही. ते आपल्याला भजन कुठं उतरवावं लागणार आहे? गळी उतरवावं लागणार आहे. आदर शिपल्यावर ज्वारी येते का? ज्वारी पेरावी लागते टिफणीनं. ते टिफणीनं ज्वारी का पेरावी लागते? आदर जर शिपलं तर पाखरं खाऊन जातात, पक्षी खाऊन जातात. आणि जर आत गेली तर ओलावा आहे, आणि ओलाव्यानं पुन्हा ती उगवती. तसा परमार्थाचा ओलावा ओठात नाही, परमार्थाचा ओलावा कंठात आहे. आणि ज्यावेळी ते भजन असं गळी उतरेल, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश विठोबार कुमाई. कुमार 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 कुमार. काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की विषय ठरलेला आहे. चरित्र उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दही दूध तुपलेली खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केल्या. जमा केल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणार आहे. शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आपल्या रेणकापूरमध्ये फार आनंदानं ह्या गावानं कार्यक्रम केला. गाव आहेतच किती. आपल्या परिसरामधले सगळ्यात लहान गाव हेच असेल नाही? कोणतं रेणकापूर म्हणते त्याला? लहान नावच कोणतं आहे? मोठं रेणकापूर नाव लनग. पण मोठ्या मनाचे लोक आहेत. गाव लहान असू द्या, मन मोठे.
आणि मग हे सगळे लोकही बाजूचे सगळे म्हणतात बा एवढंसं असो गाव असो इतकं जर परेशान होत असेल तर आपण जाऊ सहकार्य करायला. बरेचसे लोक येतात फार आनंदानं सोहळा. आणि मी बी त्या लहान गावाकडे बघूनच आलो. दुसरं एखादं मोठं गाव असतं तर म्हणलं असतं घ्या बाबा भागून, मी इतका थकलोय, माझी काही तब्येतही बरोबर नव्हती. पण हे लेकरं इतके भजनामध्ये आहे तर 4-5 जणच, पण इतके चिवट येतं, इतके मनातून करतात, काम करून करतात, कष्ट करून शेती करून करतात. म्हणलं थोडंसं होईलच. झोपलेलोच नाही मी रात्रभर. आंध्र प्रदेशमधून यायला तुम्हाला माहिती किती वेळ लागते, पण या लेकराईकरता मुद्दा म्हणून आलो. आपण सर्वजण मंडळी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. महाप्रसाद जर तयार झालेला नसेल तर तोपर्यंत हरिपाठ वगैरे म्हणा थोडंसं. आताच वांग्याची भाजी चिरू लागली. वेळ लागते तासभर वेळ लागते. बाकी काही नाही, आता स्वयंपाक आहे. सकाळी बाकी सगळं होते, पण हे आता ते पोळ्या वगैरे झालं नसतील तर मग तोवर हरिपाठ वगैरे घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज